लक्षात ठेवा, काही गोष्टी राजकारणाच्या पलीकडे जपल्या पाहिजेत. त्या राजकारणाशी याच्याशी आपला संबंध नाही, पण एक आपण माणसं आहोत या गोष्टीची जाण ठेवून आज महाराष्ट्राला हादरवणारी आणि सगळ्याचं हृदय पिळवटून टाकणारी एक अतिशय भयानक घटना आज घडली, जिची कोणाला कल्पना सुद्धा करता येणार. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, कारण एक लक्षात ठेवा, त्या पदावर जी माणसं गेलेली असतात ती अशी एवढी सोपी नसतात. एक भगवंताच्या अंश असतात ते लोक, आणि जातीपाती धर्माच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र हा माझा धर्म आहे म्हणून या नीतीनं काम करणारी ही माणसं असतात. म्हणून अशा पोशिंद्या पदावर महाराष्ट्राच्या पोहोचलेलं एक रांगडं असं व्यक्तिमत्व आदरणीय श्री अजितदादा पवार, आज त्यांचं सकाळी विमानाच्या अपघाताने त्यांचं निधन झालं. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा आहे. अगदी जसं आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब गेल्यानंतर सगळ्या संपूर्ण राज्यामध्ये लहानापासून ते थोड्यापर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या मनाला जो तळमळ लागली होती, दुःख झालं, जो चटका लागला होता, त्याच पद्धतीनं आजच्या घटनेनं सगळ्यांचा लहानापासून ते वृद्धापर्यंत सर्व लोकांचं महाराष्ट्रामध्ये हृदय असं पिळवटून आज निघलेलं आहे. अशा दुर्दैवी घटना होऊ नये, पण काय करावं, नियतीच्या पुढे कुणाला काही करता येत नाही. अतिशय जड अंतःकरणानं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार, आपण सर्वांनी एक त्यांना या व्यासपीठावरून रायरेश्वरीच्या साक्षीने अशा या गोड व्यक्तिमत्वाला आपण मुकलो. पण आता आपण करू काही शकत नाही, निसर्गाच्या हातामध्ये आहे. आपल्याकडे एकच आहे की भगवंताला, ईश्वराला आपण विनंती करू, प्रार्थना करूया की आमच्या या लोकनेत्याला, आमच्या या चांगल्या अशा व्यक्तिमत्वाला, त्याच्या आत्म्याला चिर शांती लाभो, अशी सर्वांच्या वतीनं भगवंताच्या चरणी विनंती करून आदरणीय अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण सर्वजण या ठिकाणी अर्पण करूया.